मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मंगलवार को विधानसभा में पेश बजट पर शुरू चर्चा पर जवाब दिया। इस दौरान बोलते हुए मुख्यमंत्री ने महाराष्ट्र के जल्द ही 1 ट्रिलियन इकोनॉमी बनने की बात कही। मुख्यमंत्री ने कहा कि वर्तमान में हमारी अर्थव्यवस्था दुनिया के कई देशों से ज्यादा है। इसी के साथ मुख्यमंत्री राज्य पर बढ़ते कर्ज को लेकर विपक्ष के आरोपों पर जोरदार पलटवार किए। इसी के साथ विपक्षी विधायकों को निधि उपलब्ध के मुद्दे पर भी जवाब दिया। ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते। स्थिर किमतीचा जर विचार केला आपण ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ। पण आपल्याला ऍक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला नॉमिनल तर तो 14% 14% आहे आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही 5 ट्रिलियन डॉलरचे असाल। डेट जीडीपी रेशिओ मध्ये आपण जर विचार केला तर कर्ज हे आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18% आहोत। आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे। कर्ज वाढतं आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे। 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%। आम्ही तर 137 आहोत 137। तुम्ही किती होतात 54। त्यामुळे मला असं वाटतं की मुळात आपल्यालाही हे माहिती आहे असे विरोधी पक्षात आम्ही मांडतो तुम्ही मांडता हे मांडले गेलं पाहिजे पण शेवटी कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो।